नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेची तयारी सुरू आहे ना? तर आज आपण गणित भाग 1 मधील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्न आपण आज पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला समजले तर तुमचे मार्क्स नक्की वाढतील. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हां, फक्त हे प्रश्न करून जा आणि गणितात चांगले मार्क्स मिळवा. तर चला मग आपण आजच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर बघा, चॅप्टर फर्स्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन 100% येऊ शकतो. पहा काय दिले, खालील समीकरणे सोडवा. आता इथे या ठिकाणी समीकरण दिले 2x + y = 7 हे आणि x - y = 1 असे दोन समीकरण दिलेत. आता ही समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. तर सुरुवातीला काय करायचे बघा, व्यवस्थित कशा पद्धतीत सोडवायचे ते पहा. सुरुवातीला आपल्याला समीकरण लिहून घ्यायचं आहे. 2x + y = 7 हे आहे पहिलं समीकरण आणि x - y = 1 हे आहे दुसरं समीकरण. आता समीकरण सोडवणे म्हणजेच काय, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्सची किंमत काढायची असते आणि वायची किंमत काढायची असते. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला कोणतीही असो एक्स किंवा वायची जर व्हॅल्यू काढायची असेल, किंमत काढायची असेल, तर एका आपल्याला चिन्हाचं काय करावं लागतो, म्हणजेच एक्स किंवा वायचा एकाचा आपल्याला लोप करावा लागतो. तर या ठिकाणी आपण काय करूया, लिहून घेऊया प्रत्यक्षामध्ये. काय लिहायचं आपल्याला या ठिकाणी बघा, दिलेली समीकरणे चलाचा लोप करून सोडू. आता या ठिकाणी बघा, आपल्याला लोप कोणत्या ह्याचं करावं लागेल, तर या ठिकाणी वायचं करावं लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर ह्या दोघांची बेरीज करावं लागेल. तर मग या ठिकाणी काय लिहिताल मग तुम्ही, वायचा लोप करण्यासाठी समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. ठीक आहे. मग आता आपण समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करूया. तर समीकरण 1 2x + y = 7 हे आहे पहिलं आणि दुसरं समीकरण आहे x - y = 1. ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करत असताना काय होत नाहीये, तर चिन्हांची बदल होत नाही, सिम्बॉल चेंज होत नाहीत. मग या ठिकाणी बघा, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, हा इथेच काय होऊन जातो, लोप होऊन जातो, कटतात. म्हणजेच या ठिकाणी बघा 2 आणि या ठिकाणी 1 असतो. म्हणजे 2 आणि 1 किती झाले, 3x बरोबर 7 आणि 1 8. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 3x आणि 8 आहे, म्हणजेच या ठिकाणी xची व्हॅल्यू काय येते, 8. इथं गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारात होऊन जातो. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला आलेली आहे 8/3. 8/3. आता आपल्याला काय करायची, ही व्हॅल्यू कोणत्या पण एका समीकरणामध्ये पुट करायची आहे, म्हणजेच ठेवायची आहे. तर आपण काय करूया, चला बरं, x = 8/3 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, 2 मध्ये ठेवूया. मग समीकरण 2 काय आपलं, तर x - y = 1 हे आहे समीकरण 2. यामध्ये आपण काय करूया, तर एक्सची व्हॅल्यू ठेवूया. मग एक्सची व्हॅल्यू एक्सच्या जागेवर ठेवूया, 8/3 - y = 1. ठीक आहे. मग व्हॅल्यू काढायची आपल्याला. व्हॅल्यू कशी काढणार मग आपण, हा y जशाला तसा इकडे ठेवूया आणि हा 1 सॉरी -y जशाला तसा आणि हा 1 जशाला तसा, हा प्लस आहे, हा बरोबर चिन्हाच्या इकडे आल्याच्या नंतर तो होतो मायनस. ठीक आहे. आता मायनस झाला. आता ह्या दोघांची वजाबाकी आहे, ह्या दोघांची वजाबाकी करूया आपण. वजाबाकी कशी येणार मग, -y बरोबर, मग हे दोघांचा आपण इथं तिरका गुणाकार करून घेऊया. 3 1 3 मायनसला मायनस आणि याच्या खाली 1 असतो, म्हणजेच या दोघांचा गुणाकार जर केला तर 8 आणि 3 1 3. मग या ठिकाणी काय होणार आहे, तर 8 मधून 3 गेले, काय राहिले
तर 5 राहतात, पण कसे -5 छेदस्थानी 3. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा -y बरोबर -5/3. ह्या दोन्ही बाजूंनी काय तर मायनस आहे, मायनस काय होऊन जातात तिथं कटून जातात, म्हणजेच देअरफॉर म्हणून y बरोबर 5/3. म्हणजेच आपल्याला इथं yची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. तर मग समीकरणाची उकल या ठिकाणी आपल्याला कोणती मिळालेली बघा, उकल काय मिळालेली, एक्सची व्हॅल्यूसुद्धा, एक्सची व्हॅल्यू आपण लिहितो अगोदर, म्हणजेच एक्स बरोबर आलेली आहे 8/3 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 5/3. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. चला तर मग या चॅप्टरमधले पहिल्या चॅप्टरमधला दुसरा प्रश्न कशा पद्धतीत येऊ शकतो, तर या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न काय दिला आहे, 2 संख्यांची बेरीज 27 व फरक 3 असल्यास त्या संख्या शोधा. अशा टाईपचा नक्कीच तुम्हाला बोर्डात प्रश्न येऊ शकतो. तर कसा सॉल्व करायचा बघा, कसा सोडवायचा हा, तर काय दिले, 2 संख्या दिली, त्यांची बेरीज दिली आणि त्यांचा फरक दिलाय. तर मग आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बघा यामध्ये समजा आता आपल्याला बेरीज दिली, संख्या विचारलेल्या आहेत, बेरीज दिली आणि फरक दिला. तर मग आपण सुरुवातीला कसं सोडवणार बघा, तर आपल्याला सुरुवातीला संख्या माहिती नाही आहेत, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, समजा त्या 2 संख्या x व y मान. ठीक आहे. आता ह्या जर 2 संख्या x आणि y मानल्या तर आपण पहिल्या अटीनुसार आपण या ठिकाणी काय करता येईल बघा, तर पहिल्या अटीनुसार काय करता येईल बघा, आपल्याला काय सांगितले, 2 संख्यांची बेरीज 27 सांगितली. 2 संख्यांची बेरीज म्हणजे आपण x आणि y म्हणलेले, मग x ही पहिली संख्या, दुसरी संख्या y, दोघांची बेरीज किती आहे तर 27. काय 27 हे आहे आपलं पहिलं समीकरण. आता दुसऱ्या अटीनुसार, मग दुसऱ्या अटीनुसार काय येईल बरं, दुसऱ्या अटीनुसार मग दोघांचा फरक म्हणजे दोघांची वजाबाकी, म्हणजेच पहिली संख्या आणि वजा दुसरी संख्या आणि त्यांची फरक किती आहे तर 3. हे आहे दुसरं समीकरण. बघा बरं 2 समीकरण आले आहेत आपल्या पहिला आणि दुसरं. ह्या 2 समीकरणाला जर आपण बघितलं, या ठिकाणी आपण कोणत्याही एका चलाचा लोप करू शकतो, एक्स आय करू शकतो, वायचा आय करू शकतो. आपण सरळ सरळ जर विचार केला तर इथं प्लस ए वाय आणि इथं मायनस ए वाय, आपण ह्या दोघांचा ह्या वायचा आपण सुरुवातीला लोप करू शकतो. तर सुरुवातीला लोप करायचं म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल, तर काय करावं लागेल, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. का, कारण की आपल्याला वायचा लोप करायचा, म्हणजे हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. तर आपण समीकरण 1 लिहून घेतलं आहे आणि 2 सुद्धा लिहून घेतले आहे. तर मग आता या ठिकाणी काय झाला, हा प्लस मायनस लोप झाला, म्हणजेच निघून गेला. मग या ठिकाणी जर बेरीज करायची आहे तर हा 1 आणि हा 1 काय झाला, इथं 2x झालेला आहे आणि 27 + 3 म्हणजेच 30 झालेले आहेत. आता एक्सची व्हॅल्यू कशी येणार आहे, एक्सची किंमत कशी येईल, हा एक्स घेतला आपण 30 जशाला तसे, हा 2 गुणाकारामध्ये आहे, इकडे येऊन काय होईल तो भागाकारामध्ये येईल. म्हणजेच या ठिकाणी आपण जर भागाकार केला तर या ठिकाणी येतो एक्सची व्हॅल्यू येते आपल्याला, एक्सची किंमत येते 15. किती येते, एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 15 आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू काय करायची, कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला वायची किंमत काढायची. तर आपण काय करूया, समीकरण 1 मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू ठेवूया. मग कसं लिहिणार आपण, एक्स बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. मग समीकरण x काय आहे, एक्स + y बरोबर 27. मग एक्सची व्हॅल्यू आलेली आहे, एक्सच्या जागेवर 15 लिहिणार + y बरोबर 27. मग y बरोबर 27, हा इकडं प्लस आहे 15, बरोबरच्या चिन्हांच्या इकडं गेल्याच्यानंतर तो मायनस होतो, म्हणजेच y बरोबर 27 - 15 किती आले तर 12. आपल्याला या ठिकाणी वायची सुद्धा किंमत मिळालेली आहे. म्हणून मग आपल्याला ज्या 2 संख्या मिळालेल्या आहेत, 2 संख्या मिळाल्या, पहिली आहे 15 आणि दुसरी आहे 12. ह्या 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत या ठिकाणी. यानंतर बघा चॅप्टर दुसरा, वर्ग समीकरणे.
यामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन 100% तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हा प्रश्न कशा पद्धतीत सोडवता अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. तर चला मग आता हा कसा सोडवायचा आहे बघा. काय दिले आपल्याला, एक समीकरण दिलं आणि ते सोडवायचं आहे. मग आता ते कशा पद्धतीत सोडवायचं आपण या ठिकाणी आपण काय करूया, याला अवयव पद्धतीने पण सोडवू शकतो. म्हणजे सोडवणं म्हणजेच काय तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं काढायची आहे, एक्सची किंमत काढायची आहे. तर मग आपण कसं सोडवणार बघा. सुरुवातीला तर समीकरण जशाला तसं लिहून घ्यायचं आपण. एक्सचा वर्ग मायनस 7x अधिक 10 बरोबर 0 हे आहे समीकरण. आता बघा अवयव पद्धतीने जर सोडवायचं म्हटलं तर आपण काय करत असतो, सुरुवातीला पहिलं पद आणि शेवटचं पद या दोघांचा गुणाकार करतो. म्हणजे पहिलं पद आहे 1 आणि शेवटचं पद आहे 10. म्हणजे 10 1 10. म्हणजे 10चं आपल्याला काय करायचे, असे अवयव पाडायचे तर की त्यांची बेरीज 7 येणारे म्हणजेच -7 येणारे आणि गुणाकार आपल्याला काय पाहिजे तर 10 पाहिजे. लक्षात घ्या, अवयव असे पाहिजेत, गुणाकार 10 पाहिजे आणि बेरीज आपल्याला -7 हवी. अशी कोणती दोन संख्या आहेत तर मग बघा 5 आणि 2 म्हणजे 5 दोन्ही 10 आणि त्यांची बेरीज जर केली म्हणजेच आपल्याला इथं -7 हवा आहे. -7 हवा आहे म्हणजेच आपल्याला हे दोन्हीही संख्यांना काय करावं लागेल, मायनस चिन्ह द्यावं लागेल. म्हणजेच या दोघांची बेरीज होईल. म्हणजेच -5 आणि -2 बरोबर -7 म्हणजे दोघांची बेरीज होणार आहे. मग या ठिकाणी बघा आपल्याला अवयव मिळालेले आहेत. म्हणजेच एक्सचा वर्ग मायनस 5x मायनस 2x अधिक 10 बरोबर 0. अवयव पाडणे म्हणजे समीकरणामध्ये बदल न होऊ देणे. म्हणजे बघा या ठिकाणी जर आपण यांच्या दोघांची बेरीज केली तर -7 येणार आहे. म्हणजे ह्या समीकरणामध्ये काही बदल झालेला नाही आहे. तर बघा त्यापुढं काय करायचं, मग आपल्याला ह्या दोघांमधून आणि ह्या दोघांमधून कॉमन काढायचं आहे. तर कॉमन काय निघणार, या ठिकाणी x कॉमन निघेल. मग x जर कॉमन निघाला तर आतमध्ये काय राहिलं, मग हा यातला एक x आणि मायनस हा 5. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण -2 काय करूया, कॉमन काढूया. -2 जर कॉमन काढले तर राहिलेत आपल्या आतमध्ये x. म्हणजेच बघा -2 गुणिले x -2 त्यानंतर मायनस गुणिले प्लस मायनस आणि -2 गुणिले इथं म्हणजेच 10 पाहिजेत आपल्याला. म्हणजेच -2 गुणिले -5 म्हणजेच +10 येणार या ठिकाणी. अशा प्रकारे आपल्याला अवयव मिळालेले आहेत. म्हणजे ह्या दोन्ही मध्ये सारखेच आलेले आहेत. म्हणजेच हा x - 5 हा एक कंस होतो आणि उर्वरित x - 2 हा एक कंस होतो. म्हणजेच यावरून बघा आपल्याला किंमत मिळते दोन पद्धतीमध्ये. म्हणजेच एक्सच्या 2 व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. पहिली एक्सची व्हॅल्यू आहे म्हणजे ही आहे पहिलं बघा x - 5 बरोबर 0 आणि दुसरी मिळालेली x - 2 बरोबर 0. मग यावरून आपल्याला x बरोबर 5 म्हणजे बरोबर चिन्हांच्या इकडे आल्याच्यानंतर प्लस होऊन जातो, ही पहिली, आणि दुसरी x बरोबर 2 ही दुसरी आहे. ह्या दोन किमती आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आहेत. अशाच प्रकारचा तुम्हाला प्रश्न परीक्षेत पाहायला मिळणार आहे. यानंतर बघा त्याच म्हणजे सेकंड चॅप्टरमधलाच दुसरा प्रश्न कशा पद्धतीत येऊ शकतो, अशा पद्धतीत येऊ शकतो बघा. सलग 2 संख्यांचा गुणाकार 132 आहे, त्या संख्या शोधा. बघा 2 संख्या विचारल्यात त्यांनी, पण त्यांचा गुणाकार मात्र त्यांनी किती दिला आहे, 132 हा दिलेला आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल बघा, कसं सोडवायचं आहे. 2 संख्या माहिती आहेत का आपल्याला, तर नाही माहिती, फक्त त्यांचा गुणाकार माहिती आहे. आपण असंही तोंडी केलं तर येतं, पण गणितामध्ये आपल्याला स्टेप्सला मार्क्स असतात, त्यामुळे आपल्याला स्टेप्स स्किप्स करता येत नाही, आपल्याला वगळता येत नाहीत. स्टेप बाय स्टेप आपल्याला गणित सोडवावं लागतं. समजा आता आपल्याला एक संख्या माहिती आहेत का, तर नाही. मग समजा आपल्याला त्या दोन संख्या काय समजायच्या, एक संख्या तर समजू आपण x आणि दुसरी संख्या आहे x + 1. अशा 2 संख्या आपण काय केल्यात त्या मानूया. ठीक आहे, ह्या 2 संख्या मानूया. मग अटीनुसार काय, अटीत काय सांगितलं त्यांनी, अटीनुसार बघा स्टेप बाय स्टेप गणित सोडवायचे कधी पण. अटीनुसार काय सांगितलं, त्या 2 संख्याचा गुणाकार मात्र 132 आहे. मग कोणत्या 2 संख्यांचा, आपण ज्या संख्या मांडल्यात त्या, म्हणजेच x गुणिले दुसरी संख्या x + 1 या दोघांचा गुणाकार किती सांगितला, 132 असा सांगितलेला आहे. ठीक आहे. मग आता या दोघांचा आपण काय करूया, गुणाकार करून घेऊया. तर x गुणिले x, x चा वर्ग अधिक x गुणिले 1 x बरोबर 132. ठीक आहे.
या ठिकाणी आलाय. आता बरोबर चिन्हांच्या इकडं आपण हे 132 घेऊया. म्हणजेच कसं, म्हणून एक्सचा वर्ग अधिक एक्स हा बरोबर चिन्हांच्या इकडे आल्याच्यानंतर मायनस होईल. म्हणजेच 132 बरोबर 0. बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर समीकरण तयार झालेलं आहे. आपल्याला काय पाहिजे तर दोन संख्या पाहिजेत. एक तर एक्स किंवा एक्स अधिक 1 अशा दोन संख्या आपल्याला मिळवायच्यात, अशा की त्यांचा गुणाकार काय पाहिजे 132 पाहिजे. मग आता या ठिकाणी समीकरण तयार झालंय. आपण याला अवयव पद्धतीने सोडू शकतो का बरं? यस, आपण सोडू शकतो. मग अवयव पद्धतीने सोडवण्याचा रूल काय आहे तर पहिलं पद गुणिले शेवटचं पद. पहिलं पद आहे 1, शेवटचं पद आहे 132. म्हणजेच 1 गुणिले 132 132 होत आहेत. म्हणजेच 132चे असे दोन अवयव पाडायचे आहेत की त्यांचा गुणाकार ऑब्व्हियसली आपल्याला त्याच संख्या पाहिजेत. त्यांचा गुणाकार 132 पाहिजे. आपल्याला तोंडी जरी केलं तर येते, पण तोंडीला महत्त्व आहे का तर नाही. मग 132चे असे दोन अवयव पाडायचे आहेत, त्यांचा गुणाकार 132 पाहिजे आणि त्यांची बेरीज 1 हवी आहे. म्हणजेच काय, बेरीज प्लस 1 पाहिजे. म्हणजेच काय कसं होईल बघा बरं, काय करावं लागेल आपल्याला तर दोन संख्या कोणत्या येतील, एक तर येईल 12 गुणिले 11. बघा बरं 12 गुणिले 11 132 येतात की नाही? यस येतात. पण आपल्याला बघा इथं प्लस 1 हवा आहे. प्लस 1 कसा येईल तर मग बघा आपल्याला याला चिन्ह द्यावं लागेल प्लस आणि याला द्यावं लागेल मायनस. म्हणजेच 12मधून 11 गेले, किती राहिले प्लस 1 राहिला. बरोबर की नाही? ठीक आहे. मग आता आपण मांडणी करूया. तर कशी मांडणी होईल मग, एक्सचा वर्ग प्लस 12x मायनस 11x मायनस 132 बरोबर 0. ठीक आहे. मग आता अवयव पद्धतीने पाडतोय. म्हणजेच ह्या दोघांमधून कॉमन काय निघेल तर x येईल. x आला म्हणजेच राहिला काय x प्लस यातला x बाहेर आला म्हणजेच राहिला 12. ठीक आहे, हा झाला पहिला. या ठिकाणी आपण काय करूया तर -11 कॉमन काढूया. मग -11 जर कॉमन काढले तर आतमध्ये काय राहतात बघा, -11 गुणिले x तर -x 11x येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, यामधून 132मधून जर 11 बाहेर काढले तर म्हणजेच राहतात काय बघा, हा मायनस आहे, मायनस मायनस हा प्लस येतो आणि आतमध्ये राहिला 12. म्हणजेच 11 गुणिले 12 132 हा झाला. ठीक आहे. आता हे दोन सारखे आलेले कंस म्हणजेच आपण x अधिक 12 हा एक कंस होतो आणि उर्वरित म्हणजे x वजा 11 x वजा 11 बरोबर 0. आता या ठिकाणी बघा x अधिक 12 बरोबर 0 आणि दुसरा आहे x वजा 11 बरोबर 0. ठीक आहे. आता या ठिकाणी x बरोबर हा प्लस आहे बरोबर चिन्हाचे इकडे गेल्यानंतर मायनस होईल आणि इकडं x वजा बरोबर जर केलं तर हा वजा आहे इकडे जाऊन प्लस होईल म्हणजेच 11. आता या ठिकाणी बघा आपण दोन किमती आल्यात. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे, आपण ही एक किंमत घेऊ शकतो किंवा ही घेऊ शकतो. आपण प्लस घेऊया कारण की आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार फक्त प्लसच पाहिजे ना. आपण ह्या एक्सचा विचार करूया. मग बघू ना करून काय होतं आहे. मग आपण एक्सची व्हॅल्यू आली म्हणजेच एक संख्या मिळाली आपल्याला 11. एक्स बरोबर 11 ही आहे एक्स पहिली संख्या. आता दुसरी कोणती आपली एक्स अधिक 1 म्हणजेच दुसरी आहे एक्स अधिक 1 म्हणजेच काय येईल बघा बरं, मग एक्सच्या जागेवर 11 अधिक 1 म्हणजेच 12. म्हणजेच बघा बरं 11 गुणिले 12 132 या दोघांचा गुणाकार येतो. म्हणजेच पहिली संख्या 11 व दुसरी संख्या 12 ह्या दोन संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. यानंतर बघा चॅप्टर 3मध्ये अंकगणित श्रेणी कशा प्रकारचे एक्झाम्पल टाईप तुम्हाला येऊ शकतात. आणि बघा एवढं लक्षात घ्या, अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बोर्डामध्ये पाहायला मिळतील. तर बघा आता चॅप्टर 3मध्ये म्हणजेच अंकगणित श्रेणीमध्ये काय सांगितलं आहे आणि कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे त्यांनी. पहिला प्रश्न जर आपण घेतला याच्यात तर 5, 9, 13, 17 आणि असं करत करत तुम्हाला 25वे पद काय करायचं सांगितलेत, शोधायचं सांगितलं आहे. 25वे पद. आता कशा पद्धतीत सोडवायचं बरं, कशा पद्धतीत शोधायचा हा, तर बघा सुरुवातीला तर आपण जर हे बघितलं तर आपल्याला लक्षात येतो यांच्या म्हणजे ह्या दोन संख्यामधील अंतर जे आहे तर ते सारखं आहे. म्हणजेच ही कोणती श्रेणी आहे तर ही अंकगणित श्रेणी आहे. बरोबर आहे. तर मग आपण सुरुवातीला
ते लेखी लिहून घेऊया. म्हणजेच 5, 9, 13, 17 ही काय तर अंकगणित. बघा, गणित सोडवत असताना तुम्हाला स्टेप्सला मार्क्स असतात, त्यामुळे कुठलीच स्टेप स्किप करायची नाही, वगळायची नाही, म्हणजे तुमचे मार्क्स कटणार नाहीत. म्हणजे या अंकगणित श्रेणीत बघा, ही अंकगणित श्रेणी आहे. आता यामध्ये बघा, या अंकगणित श्रेणीमध्ये आपल्याला ए म्हणजेच काय तर T1 बरोबर. T1 म्हणजेच पहिलं पद काय तर 5 आहे. ठीक आहे, हे मिळालं. आता आणि यापुढं काय करायचं आहे, त्यापुढील पदे कशी काढणार आपण, त्यापुढील पदे म्हणजेच बघा, हा झाला T1, T2 म्हणजेच पुढची संख्या 9, त्यानंतर T3 म्हणजेच पुढची संख्या 13, त्यानंतर T4 म्हणजेच पुढची संख्या 17. ठीक आहे, असं करत करत मग यामधील आपल्याला सामान्य फरक म्हणजेच डिफरन्स काढायचा आहे. सामान्य फरक जर आपण याचा काढला, फरक म्हणजेच डी बरोबर आपल्याला काय सूत्र आहे त्याचं, तर डी बरोबर T2 मायनस T1. T2 मायनस T1 म्हणजेच T2 इथं किती आहे 9 आणि T1 म्हणजेच किती आहे तर -5. या ठिकाणी 9 - 5 किती येतात तर 4. सामान्य फरक या ठिकाणी किती आला बरं, 4 आला. ठीक आहे, मग आपल्याला काय काढायचे, 25वे पद काढायचे. मग त्याचा फॉर्म्युला काय, त्याचा कोणत्या पद्धतीत काढतो आपण, तर Tn बरोबर A अधिक n-1 D. आता एवढं नक्की लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. IMP का म्हणते मी, तर तुम्ही हे जर सूत्र लिहिलं म्हणजेच तुम्हाला 1 गुण मिळतो. काय, 1 गुण मिळतो. त्यामुळे कसाच व्हिडिओ स्किप करायचा नाही, खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ. तर अशा प्रकारे तुम्ही हा जर लिहिलं, मी 100% 101% सांगते, तुम्ही जर हे सूत्र लिहिलं तुम्हाला 1 गुण मिळतो. लक्षात ठेवा, त्यामुळे स्किप काहीच करायचं नाही. त्यानंतर बघा, मग Tn म्हणजेच तर आपलं n काय तर बघा, कितवं पद काढायचं आहे, nवं पद म्हणजेच 25वं पद काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा, T25 बरोबर ए म्हणजेच किती आहे, आपण सुरुवातीला काढले 5 अधिक n म्हणजेच nवं पद म्हणजेच 25 वजा 1 आणि डी म्हणजे डिफरन्स किती आलेला आपला 4. ठीक आहे, त्यानंतर बघा, मग T25 बरोबर 5. आता या दोघांची वजाबाकी केली, 25 वजा 1 किती आले 24 गुणिले 4. ठीक आहे, आता यानंतर बघा, आपल्याला बोडोमास पद्धतीमध्ये आधी भागाकार करायचा, नंतर त्याची बेरीज करायची. म्हणजे 24 गुणिले 4 या ठिकाणी T25, मग 5 जशाला तशी या दोघांचा गुणाकार केला तर किती येतो 96. म्हणजेच बघा, T25 बरोबर 96 अधिक 5. 96 अधिक 5 किती आता येत आहेत 101 एवढं येत आहे. म्हणजेच फायनली आपलं काय उत्तर आले, तर 25वे पद आपल्याला या ठिकाणी मिळत आहे T25 बरोबर 101. या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे. यानंतर बघा, ह्या चॅप्टरमधला म्हणजेच अंकगणित श्रेणीमधला दुसरा प्रश्न कशा पद्धतीत येऊ शकतो, आणि मी नक्कीच सांगते अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच काळजीपूर्वक तुम्ही पहा आणि याची प्रॅक्टिस मात्र नक्की करा. तर बघा, या ठिकाणी काय सांगितलं बघा, 3 अधिक 7 अधिक 11 अधिक डॅश 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 किती 79 अधिक ची बेरीज शोधा. म्हणजे आपल्याला ह्या सर्वांची बेरीज शोधायची आहे. मग आता शक्य आहे का बरं आपल्याला 3 अधिक करायचे 7 अधिक करायचे 11 अधिक करायचे त्याच्या पुढची संख्या त्याच्या पुढची अशी करत करत 79 पर्यंत आपण अशी बेरीज करत बसणार आहेत का, तर नाही. आपण हे काय करणार तर गणिताच्या पद्धतीत म्हणजेच फॉर्म्युल्यामधून आपण पटकन काही 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये आपण हे सोडवू शकतो जर प्रॅक्टिस केली तर. आता सुरुवातीला बघा, आपल्याला या ठिकाणी पहिलं पद आहे. पहिलं पद म्हणजेच काय तर ए बरोबर 3 असतं, म्हणजेच पहिलं पद असतं. ठीक आहे, आता दोघांमधला फरक बघा बरं, इथं 3 आणि 7 या दोघांमधला फरक कितीचा आहे 4चा. 7 आणि 11 मधला फरक कितीचा आहे तर 4चा. म्हणजेच यांचा डिफरन्स दोघांमधला फरक किती येतो तर 4 येतोय. हे दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला. आता या ठिकाणी बघा, शेवटची
शेवटची संख्या काय, तर शेवटचे पद इथं काय दिलेले, तर शेवटचं पद आहे 79. म्हणजेच या ठिकाणी TN किती आलेला आहे, तर 79 इतका आलेला आहे. एवढं पहिलं कळालं म्हणजे गणितामध्ये काय काय दिले. ठीक आहे, मग चला तर मग सर्वप्रथम आपण काय करू, प्रथम आपण n शोधूया. काय करू, n शोधून काढूया. ठीक आहे, n शोधण्यासाठी n काढण्यासाठी काय, तर आपल्याला माहिती फॉर्म्युला काय, TN बरोबर A अधिक कंसात n - 1 D. ठीक आहे, मी तुम्हाला नेहमी सांगितलं बघा, सूत्र लिहिलं म्हणजे तुमचा 1 मार्क फिक्स झालेला आहे. त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही सूत्र स्किप करायचं नाही. चला, TN किती आलेला आपला माहिती आपल्याला, तर 79 बरोबर. ठीक आहे, A किती आहे, तर 3 आहे, अधिक n आपल्याला काढायचं आहे म्हणजेच n वजा 1. D किती आहे, तर 4 आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मग 79 हा इकडं 3 प्लस आहे, इकडे येऊन काय होईल, तो मायनस होईल म्हणजेच -3. मग बरोबर राहिलं काय, तर n - 1 गुणिले 4. चला तर मग आता हे दोघांची वजाबाकी केली तर किती राहणार, 76 बरोबर n - 1 गुणिले 4. तर चला मग आता इकडं गुणिले आहे 4, इकडं जाऊन काय होईल, भागिले होतील म्हणजे 76 भागिले 4 बरोबर n - 1. बघा स्टेप बाय स्टेप गणित सोडवलं, मज्जा येते बघा गणित सोडवायला. तर मग चला या दोघांचा भागाकार करूया आपण. 4 × 4 4 × 4 किती उरले, तर 3 उरतात. मग 3 उरले तर मग 4 4 × 9 36 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत 19 बरोबर कंसात n - 1. ठीक आहे, तर आता बघा इकडे मायनस आहे, इकडं बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन काय होईल, तो प्लस होईल म्हणजेच 19 + 1 बरोबर n. म्हणजेच बघा n किती आला आपल्याला, 19 + 1 20. या ठिकाणी आपल्याला n मिळालेला आहे 20. ठीक आहे, या ठिकाणी सोडून घेते मी, असं करून आपण पुढचं गणित सोडूया. ठीक आहे, आता बघा n मिळालं आहे, आपल्याला काढायचं काय, तर यांची बेरीज शोधायची आहे. मग सूत्र काय आहे, इथं सांगितलं मी सूत्र स्किप करायचं नाही. तर SN बरोबर n/2 इन ब्रॅकेट सॉरी T1 अधिक TN. बघा या ठिकाणी n मिळाले आपल्याला 20 छेदस्थानी 2 कंसात T1 किती आपला म्हणजेच पहिलं पद 3 अधिक TN सॉरी TN किती आहे 79. नंतर बघा या ठिकाणी काय करू आपण, हे दोघांचा भागाकार त्याच्या अगोदर याची बेरीज करून घ्या म्हणजेच 20/2 गुणिले 79 + 3 म्हणजेच किती 82. ठीक आहे, आता काय करूया आपण, ह्या दोघांचा भागाकार केला तरी चालतो, या दोघांचा भागाकार केला तरी चालतो म्हणजेच 2 × 2 0 ला 0. म्हणजेच बघा ह्या दोघांचा गुणाकार करायचा, राहिलंच काय बघा 82 गुणिले 10 म्हणजेच 82 वर काय करायचं, एक 0 वाढवायचं आपल्याला फक्त म्हणजेच 82 820. आपल्याला बेरीज विचारली या ठिकाणी, ह्या सर्व संख्यांची बेरीज किती आलेली आहे, तर किती आली बेरीज 820. बेरीज बरोबर 820 ही आलेली आहे आपली बेरीज. तर बघा आज आपण 3 चॅप्टरमधील कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात, आणि हां एवढं नक्की सांगेल मी, अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही नक्कीच सराव करा. हेही प्रश्न तुम्ही दोनदा जर सोडवले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि यापुढील 3 चॅप्टरचे जे प्रश्न आहेत ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि मात्र चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जे बटन असते बेल आयकनचं ते नक्कीच क्लिक करा, म्हणजे यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर चला मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा. तुमचा पेपर खूप छान जाईल मला खात्री आहे, आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू.